नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत पारेगाव येथून। पारेगाव येथील खिल्लारे वस्तीवर धामण सापाच्या जोडीला सर्पमित्राने रेस्क्यू केला आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून सापांच्या बिळांमध्ये पाणी जात असल्यामुळे साप हे नैसर्गिक अधिवासात आता फिरत आहे। आता हे सर्वत्र निदर्शनास येत आहे। विशेष करून सापांच्या मिलनाचा काल देखील असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये साप दिसण्याचं प्रमाण आता मोठ्या प्रमाणात वाढले आहे। भीतीपोटी अनेक नागरिक या सापांना मारून टाकतात, मात्र यातले काही साप बिनविषारी देखील असतात तर काही विषारी असतात। येवला शहराजवळ असलेल्या पारेगाव येथील खिल्लारे वस्तीवर धामण सापाची जोडी काल रहिवाशांच्या निदर्शनास आली। यावेळी सर्पमित्र दीपक सोनवणे यांना पाचारण करण्यात आले। दीपक सोनवणे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत दोन्ही धामण सापांना रेस्क्यू करून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे। यावेळी दीपक सोनवणे यांनी या सापांना न मारण्याचं आवाहन केलं आहे। संबंधित सर्पमित्रांना त्वरित बोलवावे असे आवाहन देखील दीपक सोनवणे यांनी केलं आहे। नमस्कार, मी दीपक सोनवणे, सर्पमित्र। सध्या पावसाचे दिवस आहेत। पावसाच्या दिवसामध्ये बिळामध्ये पाणी गेल्याने सर्व सर्प बाहेर येत असतात आणि या सर्पांना शेतकऱ्यांनी व कोणत्या नागरिकांनी मारू नये। सर्प हा माणसांचा मित्रच आहे। यांना वाचवण्याचं काम सर्पमित्र करत असतात आणि सर्प निघाल्यानंतर किंवा कुठे आढळल्यानंतर तात्काळ सर्पमित्राला कॉल करावं। सर्पमित्र येऊन त्याला रेस्क्यू करेल आणि त्याच्या अधिवासात सोडून देईल। सर्प मारणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि त्यांना शिक्षा पण होऊ शकतो, याची सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा।